रामकृष्ण हरी सर्वांना. आज दिनांक 21 जुलै 2026, वार आहे मंगळवार. माऊलीच्या सेवेला आपण सुरुवात करूया. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडंसं बोलायचं आहे. म्हणजे बोलायचं आहे, ज्या संदर्भात बोलायचं आहे म्हणजे आपण लोकांचं वागणं नाही बदलू शकत. हे मला कालच्या अनुभवावरून कळलं आहे. काल ऑफिसमध्ये सध्या जाम प्रेशर आहे. घरी मुलींजवळ कोणी नसल्यामुळे मला लेट ऑफिसला जाऊन ऑफिसवरून लेट यावं लागतं आहे. पण एका पॉईंटला मला जाम रेस्टलेस फील झालं. म्हणजे मी काय होतं, प्रत्येक वेळी मला माझ्या संदर्भातला अनुभव आहे हा, की एक जेन्युइन कोणतंही फ्रेंडचं नातं किंवा घरच्यांसोबत मी माऊलींसारखी थोडी भावनिक असल्यामुळे खूप अटॅच होऊन जाते प्रत्येकासोबत. मग त्या व्यक्तीला कोणी वाईट साईड बोललेलं मला आवडत नाही. कोणीही असू दे तिथे. मी ज्यांना माझं स्वतःचं वेळ देते, स्वतःसोबत जे एक नातं तयार होतं, त्या नात्यात मग मी नंतर 100% देतो. आताही मी ज्या कंपनीत आहे तिथे मी जॉईन झाल्यापासून मी तिथे कंटिन्यू काम करते. 11 वर्ष झालं. कंपनी असो, माझ्या आयुष्यातली माणसं असो, प्रत्येक नात्यामध्ये जर मी माझे 100% देते, तर जेव्हा मी काही त्यांच्याकडून एक्सपेक्ट करते तर मग त्यांना असं फील होतं की मी माझा स्वार्थ बघते. पण नाही ना, असं नसतं. त्या व्यक्तीने तुम्हाला म्हणजे एका बाजूनेच हायवे असतो. हायवेला दोन्ही साईडने असतात, जाणारे येणारे दोन्ही असतात. पण काय कोणच ठाऊक, जी लोक माझ्या आयुष्यात आली की जोपर्यंत सगळ्या गोष्टी होत असतात तोपर्यंत सगळं चांगलं असतं. आणि जेव्हा मी माझी बाजू मांडते किंवा मला जे हवं ते बोलते की मग मी त्यांच्या मनामध्ये खुपते. मग त्यात नंतर विचार येतो, यार आपण 0 होतो त्यावेळेसही, आणि आत्ताही आपल्याला लोक आयुष्यातून 0वर आणून ठेवले परत. लाईफने खूप वेळा मला 0वर आणून ठेवले. परत ते 0पासून मी सगळ्या गोष्टींना सांभाळून सुरुवात केली. एकदाच नाही, दोनदा नाही, 4-5 वेळा मी आतापर्यंत जे आयुष्य जगले त्या आयुष्याच्या रिवर्स घेऊन आले. मला परत मी ती एखादी मुंगी असते, मुंगी जशी चढायचा प्रयत्न करते पडते, चढायचा प्रयत्न करते पडते, तसं अप डाऊन अप डाऊन अप डाऊन असंच चाललं आहे माझ्या आयुष्यात. तसं मी बोलले मागच्या याच्यामध्ये की हे सगळं आपल्या प्रारब्ध आहे, असायला येते मला. ठीक आहे,
आता परत माझ्या आयुष्यात नवीन अध्याय सुरुवात होणार आहेत. जे अध्याय होऊन गेले त्या अध्यायामधून काहीतरी शिकलं पाहिजे. प्रोफेशनल असो, पर्सनल असो. शेवटी जे होते ते त्या भगवंताच्या मनातलंच होते. तो जे करतोय ते आपल्यासाठीच करतोय. ते पुढे जाऊन आता जो धक्का बसलाय तो पुढे जाऊन खूप मोठा धक्का, म्हणजे धक्का बसून आपल्यासोबत काहीतरी बरं वाईट होण्यापेक्षा आत्ता जो धक्का दिलाय पुश व्हायला तो जास्त महत्त्वाचा आहे. ठीक आहे, वेळ लागेल गोष्टींना, रात्र जागतील, कितीतरी रात्री झोपा येणार नाही, पण बाउन्स बॅक व्हायचं आहे. सुरुवातीपासून मला एक वाक्य माझ्या मनामध्ये, माइंडमध्ये फिट आहे, जे आपलं असतं ना ते आपल्यापासून कधीच दूर जात नाही. पण जे आपलं नसतं त्याला आपण कितीही बांधून ठेवलं, कितीही त्याचं जवळ घट्ट पकडून ठेवलं, ते कधी ना कधीतरी निघून जातंच, निसटून जातंच. तुमचे पैसे असू द्या, तुमचं करिअर असू द्या, तुमचे नाते असू द्या, तुमची जे काही नात्यातील बॉन्डिंग असू द्या, सगळं शेवटी जसं काल मी म्हटलं की आपल्यावर खरं प्रेम कोणीच करत नसतं, एकटा भगवंत सोडला तर. तो भगवंतच आपल्या आयुष्यात पर्टिक्युलर टायमिंगला पर्टिक्युलर माणसं घेऊन येतो. परत म्हणजे हे जे होतं आहे ते सगळं भगवंताच्या इच्छेनेच होतं आहे. त्यामुळं कोणत्या व्यक्तीला दोष देण्यात काही अर्थ नाही, परिस्थितीला दोष देण्यात तो काही अर्थ नाही. आणि जे होते ते डायजेस्ट करायची पण ताकद तो भगवंतच देईन. ज्या व्यक्तींनी जे म्हणजे खरं सांगायचं तर आता ज्या फेजमधून मी चालले त्या फेजमधून मला म्हणजे मी ज्या व्यक्तींमुळे मी त्या फेजमध्ये गेले त्या व्यक्तींना ते व्यक्तीही देवाचे तीही व्यक्ती देवाचीच लेकरं आहेत. प्रोफेशनल असो, पर्सनल असो, त्यांनाही देवाने चांगलं आयुष्य द्यावं, चांगलं सत्कर्म त्यांच्या हातून घडावं. म्हणजे त्यांना तर मी माझ्या माइंडमध्ये आता त्यांना मी म्हणजे रिलीज केले, माफ केलं, विषय खूप पुढं निघून गेले. कोणाबद्दल माझ्या माइंडमध्ये आता कोणताही गिल्ट नाही, ना प्रोफेशनल ना पर्सनल. कारण की आपण जे करतो, आपण जे बोलतो, आपण जे समोरच्याला देतो, चांगलं असो वाईट असो, ते आपल्या कार्मिक रेकॉर्डमध्ये रेकॉर्ड होत असतं. मग त्याचं चांगलं फळ द्यायचं का वाईट फळ द्यायचं
हे तो त्या कार्मिक रेकॉर्डनुसार तो भगवंत ठरवत असतो. सो सोडून द्या, त्याच्यावर ज्या गोष्टी आपल्या हातात नाही त्या गोष्टी पूर्णपणे त्याच्याजवळ सोडून द्या. आणि आलेला दिवस पूर्ण दिवस जरी शक्य नाही झालं तरी आयुष्यातली त्या दिवसातली 10 मिनिटं तरी फक्त आणि फक्त त्या परमेश्वराच्या चिंतनात घालवता येईल याच्यावर फोकस ठेवा. शेवटी कसं आहे, आपल्याला जे भेटतं म्हणजे आपल्याला काय एक्सपेक्ट असतं ते आपण दुसऱ्याला देत असतो. फॉर एक्झाम्पल इन अ कंपनी, म्हणजे एका कंपनीत मी काम करते तर मला असं वाटतं की काही नवीन ट्रेनिंग मुलं माझ्या हातून ट्रेन व्हावी, म्हणून कधी कधी मी हार्श शब्दामध्ये त्यांना समजावत असते. पण ते हार्श होणं हे त्यांच्या फ्युचरसाठी चांगलं आहे. कारण की आम्ही ज्या फेजमधून गेलो ती त्या फेजमधून न जाऊ असं माझी तर जेन्युइन इच्छा आहे. सो आपण नेहमी गिव्हर व्हायचं. गिव्हर म्हणजे देणारा. घेणारे तर ह्या जगात भरभरून भरले. प्रेम द्या, साथ द्या, माफ करत पुढे चला. ठीक आहे, असं पण मी माऊलींची सेवा करण्याआधी खूप बोलले. मी जे बोलले त्याचा संदर्भ हा आपल्या दैनंदिन जीवनातील जे आपल्याला अनुभव येतात त्या अनुभवावरूनच आहे तो. ठीक आहे, कोणाला ऐकायला आवडतं, कोणाला ऐकायला आवडत नाही, तर त्यांनी हा पुढचे 13 मिनटं स्किप करून पुढं माऊलींची सेवा ऐकायला चालू करायची. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार मागासे सर्व ज्ञानेश्वराशी. आजकाल झोपेचा अभाव झाला. श्लोक 72. कच्चिदेतत् श्रुतं पार्थ त्वयैकाग्रेण चेतसा कच्चिदज्ञानसम्मोह प्रनष्टस्ते धनंजय. तरी सांग पांडवा, हा शास्त्रसिद्धांत तू आघवा, तुझं एकचित्ते फावा गेला आहे. आम्ही जैसे जया रीती उगनिले कानांच्या हाती एरी तैसेची तुझ्या चित्ती पेठे केली, अथवा माझ्यारी गेली सांडी विखुरी किंवा उपेक्षेवरी वाळून सांडली. जैसे आम्ही सांगितले तैसेचे हृदय पावले. तरी सांग पाप पहिले कुसेन ते मी आगा स्वाज्ञान जनिते मागील मोहित होते भुलविले तो पार्थे असे की नाही. हे भाऊ कुसे काही सांग तू आपल्या ठाई कर्म काही देखत असे पार्थो स्वानंद कैरेसे विरेलय सांभेद दशे आणि ये निमिषे प्रश्नाचेनी पूर्ण ब्रह्म झाला पार्थो. तरी पुढील साधावया कार्यार्थो मर्यादा श्रीकृष्णना तू उल्लंघून गेली. हे रवी आपुले भरणे सर्वज्ञ काय तो ज्ञेने परी केले पुसणे याची लादी. एवं करून हा प्रश्न
नसतेचे अर्जुनपण आणून या झाले पूर्णपण ते बोलवी स्वयं. मग शिराब्धी ते सांडितो गगनी पुंज मंडितो निवळे जैसे ना निवडितो पूर्णचंद्र. ऐसे ब्रह्म मी हे विसरे तेथ जगचे ब्रह्मत्व भरे. हे सांडिते विरे ब्रह्मपणही ऐसा मोडिती मांडतो ब्रह्मे तो दुःख देहाची आसिमे. मी अर्जुन येणे नामे उभा ठेला मग कापता करतळी दडपुणी रोमावळी पुलिका स्वेदजळी जिरवुनिया. प्राणक्षोभे डोलतया अंगाची टेकया सुनी स्तंभू साळया भुलवनिया. नेत्रयुगळाचे निवोते आनंदामृताचे भरिते ओसंडते ते मागोते काढूनिया. विविधा औत्सुक्यांची दाटी जी पाहतती होती कंठी ते करुनिया पैठी हृदयामंजी. वाचेचे वितुळणे सावरुने प्राणी अक्रमाचे श्वसने ठेवुनिया ठाई. अर्जुनवाच नष्टमोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयोच्यत स्थितोऽस्मि गतसंदेह करिष्ये वचनं तव. मग अर्जुन म्हणे काय देव कुसदाती आवडो मोहे तो तरी तो सकळ टुंब गेला जिठाव घेऊन आपला. पासे येऊन दिनभरे डोळ्यात अंधारे कुशीचे हे काय सरे कोणी गावी. तेसा तो श्रीकृष्ण राया आमुचिया डोळ्या गोचर होची कायसिया न पुरे तव. परिलोभे मायेपासून ते सांगसे तोंड भरूने जे काहीसे नाही करुणे जाणू नये. आता मोह असे की नाही हे ऐसे जे प्रससे काही कृतकृत्य जाऊन पायी तुझेपणा. गुंतलो तो अर्जुन गुणे तो मुक्त झाला तुझपणे. आता पुसणे सांगणे कोणी नाही मी तुझे निप्रसादे नादलोनी आत्मबोधे मोहाचे तसा कांदे नेरी सौरव. आता करणे का न करणे हे जेणे उठी तुझेपणे ते तू वाचुनी नेणे सर्वत्र का. हे विषय माझ्या ठाई संदेहाचे निवरेचे काही त्रिशुद्धी कर्म जेत नाही ते मी जाणू. तुझे निमज मी पाहुणे कर्तव्य गेले निपटुनी परी आज्ञा तुझी वाचुनी आन नाही प्रभू. काजे दृश्य दृश्याते नाशी जे तुझे द्वैता ते ग्रासी. जे एक परी सर्वदेशी वसवी सदा. ज्याचे निसंबंधी बंधू फिटे ज्याची आशा आसुतुके. जे भेटल्या सर्व भेटे आपण पचे ते तू गुरुलिंग जी माझे. जे एकलेपणेचे विरजे ज्या लागी ओलांडीजे अद्वैत बोधू. आपणचे होनी ब्रह्म सारंजे कृतकृत्यांचे काम. मग की जे का निसीम सेवा जयाची. गंगा सिंधू सेवी गेली पावतांची समुद्र झाली. तेव्हा भक्ती सेल दिदली निजपदाची. तो माझा निरुपचारू श्रीकृष्णा सेव्य जद्गुरु. महाब्रह्मतेचा उपकारू हाची कामाने. जे मज तुम्हा आड होत भेदाचे कवाड ते फेडून गेले गोड सेवा सुख. तरी आता तुझी आज्ञा सकळ देवाधिदेवराज्ञा तरी न होई अनुज्ञा भलती येविषयी. या अर्जुनाची या बोला देव नाचे सुखे बोलला म्हणे विश्वफळा झाला सकळ फळ हा माझा. उणेने मचला सुद्धा करू देखून आपला कुमरू मर्यादा क्षीरसागरू विसरेची ना. ऐसे संवादाचे बहुला लग्न दोघांची आंतुला लागले देखून झाला निर्भरू संजय. तेने उचंबळले पणे संजय धृतराष्ट्र म्हणे जी ऐसे बादारयने रायणे रक्षिलो दोघे. आजी तुमते उदरा नाही चर्मचक्षुरी संसारा का ज्ञानदृष्टी बरा आणले ती. आणि रथांची रहाटी घेई जो गोडया साठी तया आम्ही या गोष्टी गोचरा होती. वरी झुंजाचे निर्वाण मांडले असे दारुण लोई हारी आपण हारे तुझे दिसे. एवढा जे साकडा कैसा अनुग्रह पैघाडा जे ब्रह्मानंद उघडा भोगवे दिसे. ऐसे संजय बोलिला परी न द्रव्ये रोगला चंद्र किरण शिवतला पाषाणू धैसा. हे देखून त्याची दशा मग करीची ना सरिसा परी सुखे झाला पिसा बोलत असे. बोलविला हर्ष वेगे म्हणून धृतराष्ट्र सांगे एरवी नव्हे त्या जोगे हे कीर जाणे. आपल्या 1586 ओळांचं वाचन झालं. आता मराठी अर्थ बघा. हे पार्था तू एकाग्र चित्ताने हे सर्व श्रवण केलेस ना. हे धनंजय तुझ्या आज्ञापासून उत्पन्न झालेला मोह पुरा नष्ट झाला ना. तर अर्जुना
हा सर्व शास्त्र सिद्धांत तू एकाग्र चित्ताने श्रवण केल्यावर तो तुझ्या मनात ठसला किंवा नाही सांग बरे. आम्ही जसा ज्या रीतीने या गीताशास्त्राचा कानांना हिशोब दिला तसाच तो तुझ्या कानाने तुझ्या चित्तात आणून दिला का नाही, अथवा मध्येच त्याची सांडलवंड झाली किंवा अनादराने ते टाकून दिले. जसे आम्ही तुला सांगितले तसेच जर तुझ्या अंतःकरणापर्यंत पोहोचले असेल तर मी जे विचारीन ते लवकर सांग. अरे अर्जुना, स्वरूपाच्या अज्ञानापासून उत्पन्न झालेल्या मोहाने तुला मागे भ्रमात पाडले होते, कर्तव्य परामुख केले होते. तो मोह अजून आहे की नाही हे फार काय विचारू. सांग, अमुक एक कर्म मी करीन अथवा अमुक एक कर्म मी करणार नाही हे केवळ आपल्या हाती तुझ्या हाती आहे असे तुला अद्याप वाटते काय. अर्जुना, हा पूर्ण आत्मानंदरूपी रसाने विरघळून जाईल म्हणून या प्रश्नाच्या निमित्ताने अर्जुनाला भेदाच्या स्थितीत आणला. अर्जुन पूर्ण ब्रह्म झाला तरी पण पुढील कार्यात जाण्याकरिता देहस्मृतीची मर्यादा कृष्णात उल्लंघू देईना. एरवी तो सर्वज्ञ श्रीकृष्णात आपल्या उपदेशाचा परिणाम जाणत नव्हता काय, परंतु वर सांगितलेल्या कारणाकरिताच देवाने प्रश्न विचारला. याप्रमाणे प्रश्न करून नुसतेच अर्जुन पण नाहीसे झालेला अर्जुनाचा देह अहंकार आणून देवाने आपण अर्जुनाला प्राप्त झालेली पूर्ण स्थिती स्वतः अर्जुनाला बोलावयाला लावली. मग क्षीरसागरातून बाहेर निघून आपल्या किरणांच्या समुदायाने अलंकृत असा पूर्ण चंद्र क्षीरसागरापासून स्वरूपाने वेगळा न होता जसा आकाशात निराळा झालेला दिसतो त्याप्रमाणे प्रथम मी ब्रह्म आहे अशा समजुतीवर असतो. त्यावेळी जगाचे भान नाहीसे होते. मग जगत ब्रह्मत्वाने भरून गेलेले आहे असे वाटते. नंतर ही समजूत देखील तो सोडून देतो. तरी ब्रह्मपण सुद्धा आपोआप जिरून जाते. म्हणजे कधी मी ब्रह्मा अशा स्फुरणावर राहून तर कधी त्याही स्फुरणाला टाकून सहस्थितीवर असा असतो. याप्रमाणे केव्हा मी ब्रह्म हे स्फुरण टाकील व केव्हा मी ब्रह्म हे स्फुरण घेत तो देहाच्या आधीवर मी अर्जुन या नावाने मोठ्या कष्टाने उभा राहिला. मग थरथर कापणाऱ्या तळहाताने रोमांच उभे राहिलेले धावून सर्व अंगावर आलेल्या घामाचे बिंदू जिरवून प्राणक्षोभाने श्वासोच्छवास अव्यवस्थित होत डोलणाऱ्या अंगाला अंगाचा आधार देऊन आपणच आपल्या ठिकाणी जरा तकवा धरून हालचालीला विसरून स्तब्ध राहिला. दोन्ही डोळ्यांच्या कडातून आनंदाश्रूप अमृताचे लोट वाहत होते. त्यांना आवरून नाना प्रकारच्या उत्कंठेच्या गर्दीने गळ्यात बांध बसला होता. कंठ दाटला होता. त्या उत्कंठाची गर्दी हृदयात दाबून वाचा विस्कळीत झाली होती. ती प्राणाने सावरून क्रमरहित श्वासोच्छवास जागच्या जागी व्यवस्थित करून अर्जुन म्हणाला, हे अच्युता, तुझ्या कृपेमुळे माझा मोह नष्ट झाला. मला माझ्या खऱ्या स्वरूपाचे स्मरण झाले. मी संशयरहित झालो आहे. आता तुझी जी आज्ञा असेल ती मी पाळेन. मग अर्जुन म्हणाला, तुझ्या ठिकाणी मोह आहे असे तुला वाटते काय, असे देव तुम्ही मला विचारता काय. तर महाराज, तो मोह आपले ठिकाण अज्ञान घेऊन परिवारासह गेला. सूर्याने डोळ्यांच्या जवळ येऊन अंधार भासतो काय, असे डोळ्याला विचारावे. हे त्यांचे वेड्यासारखे विचारणे कोणत्या तरी गावात सत्य होईल काय. त्याप्रमाणे श्रीकृष्ण राजा, तुम्ही आमच्या डोळ्यांना प्रत्यक्ष दिसत आहात ही एकच गोष्ट कोणाची गोष्ट करण्याला पुरणार नाही. म्हणजे केवळ तुमचे दर्शनच वाटेल ती गोष्ट करण्यास समर्थ आहे. शिवाय जे कोणत्याही उपायांनी जाणता येणार नाही ते आईपेक्षा अधिक प्रेमाने तू तोंड भरून सांगतोस. आता महाराज, माझ्या ठिकाणी मोह आहे की नाही असे आपण काय विचारता. मी तुझ्या स्वरूपाच्या प्राप्तीने कृतकृत्य झालो. पहा, मी अर्जुन आहे अशा देह तादात्म्याने अडकलो होतो. तो तुझ्याशी ऐक्य पाहून मुक्त झालो. आता तू पुसणे व मी सांगणे या दोन्ही गोष्टी उरल्या नाहीत. तुमच्या प्रसादाने प्राप्त झालेल्या आत्मबोधाने त्या मोहाचे मूळ अज्ञान मी आपल्या ठिकाणी शिल्लक राहू देणार नाही. आता हे देवा, अमुक हे करावयाचे अथवा अमुक हे करावयाचे नाही हे ज्या द्वैतापासून उत्पन्न होते त्या द्वैतात सर्व ठिकाणी तुझ्याशिवाय मला काही दिसत नाही. याविषयी माझ्या ठिकाणी संशयाचे काहीच उरले नाही. तर निश्चय करून जेथे कर्माचा संबंध नाही ते ब्रह्मस्वरूप मी झालो आहे. तुझ्या कृपेने माझे आत्मस्वरूप मला प्राप्त होऊन माझे कर्तव्य निसंशय गेलेच. परंतु आता प्रभो, तुमच्या आज्ञेपासून मला दुसरे काही कर्तव्य राहिले नाही. कारण की जे दृश्य कृष्णस्वरूप असे आहे की ते इतर दृश्यांचा नाश करते. जे कृष्णस्वरूप दुसरे असून द्वैताचा नाश करते. जे कृष्णस्वरूप एकच आहे पण सर्व देशात सर्व काळ वास्तव्य करते.
ज्याच्या संबंधाने संसार बंध नाहीसा होतो, ज्याची आशा केली असता इतर सर्व आशा नाहीशा होतात व जे भेटले असता आपल्या ठिकाणी सर्व भेटते, ज्याच्या प्रेमाकरिता अद्वैत बोधाचे उल्लंघन करावे लागते व जी एकाकीपणाला मदत करते, अशी माझी गुरुमूर्ती तू आहेस. आपणच स्वतः ब्रह्म होऊन कृत्य व अकृत्य यांचे प्रयोजन नाहीसे करून आणि मग ज्याची अमर्याद सेवा करावी. गंगा समुद्राचा उपभोग घेण्यास गेली आणि समुद्राजवळ जाताच समुद्र झाली. समुद्राने जसे तिला आपले पद दिले, त्याप्रमाणे ज्याने आपल्या भक्तांना आपल्या पदाचा उत्तम वाटा दिला, तो तू माझा निर्निर्मित कोणाच्याही अपेक्षेने गुरुपद पावलेला नव्हे असा व सेवा करण्यास योग्य असा गुरु आहेस. व आपल्या शिष्याला ब्रह्मरूपता देणे हा तुमचा स्वभावच आहे. त्याप्रमाणे तुम्ही मला ब्रह्मरूपता दिली, तर मग हाच तुमचा मला ब्रह्मता देण्याचा उपकार मी का मानतो? म्हणून म्हणाल तर माझ्या व तुमच्यामध्ये जो भेदाचा प्रतिबंध पडदा होता, तो दूर करून तुम्ही सेवासुख गोड केले. हे सर्व देवातील श्रेष्ठ देवराया, तू आता वाटेल त्याविषयी मला आज्ञा दे, मी तुझ्या आज्ञेप्रमाणे करीन. अर्जुनाच्या या बोलण्याने देव सुखाने बोलून नाचू लागले व म्हणाले की सदा सफळ असणारा विश्वाचे फळ व साध्य जो मी, तो त्या मला हा अर्जुन फळ झाला. आपला मुलगा जो चंद्र, त्याने उणेपणा टाकून तो पूर्ण झाला आहे असे पाहून क्षीरसमुद्र आपली मर्यादा विसरतच नाही काय. याप्रमाणे संवादाच्या बाहुल्यावर कृष्ण व अर्जुन या दोघांमध्ये ऐकतेचे लग्न लागलेले ते दोघे स्वरूपैक्यतेला पावलेले पाहून संजय आनंदाने उचंबळला. त्या आनंदाच्या भरतीने मग संजय धृतराष्ट्राला म्हणाला, महाराज, आपण दोघे व्यासाकडून कसे रक्षिलो गेलो? ऐका, आज जगातील पदार्थ पाण्याची जी चर्मदृष्टी तीही ज्या तुम्हास नाही, त्या तुम्ही अतींद्रिय पदार्थ दाखवणाऱ्या ज्ञानदृष्टीच्या व्यवहारात आणले आणि रथ चालवण्यात जे घोडे लागतात ते घोडे घेण्यासाठी तुम्ही ज्या आम्हाला ठेविले, त्या आम्हाला या गोष्टी श्रीकृष्णार्जुनाचा संवाद व्यासकृपेने ऐकण्यास मिळत आहे. शिवाय आणखी युद्धाचा अनर्थ असा भयंकर आरंभीला आहे की या युद्धामध्ये उभय पक्षापैकी कोणीही पराभूत झाले तरी त्यात आपल्याच पराभव होईल, कारण दोन्ही सैन्य एकाच कुळातील आहे. व्यासांचा कसा बलवत्तर अनुग्रह की युद्धासारखे केवढे संकट पण निरावरण ब्रह्मानंद आपल्याकडून भोगवीत आहेत, असे संजय बोलला. परंतु धृतराष्ट्रावर त्याचा काही परिणाम झाला नाही. तो चंद्रकिरणाने स्पर्श केलेला सामान्य दगडाप्रमाणे पाझर न फुटता निर्विकारपणे स्वस्थच राहिला. ही त्या धृतराष्ट्राची अवस्था पाहून मग कृष्णार्जुनाच्या संवादासंबंधाने तो पुढे बोलणे करीसना, परंतु सुखाने वेडा झाला असल्याकारणाने तो तसाच बोलत राहिला. आनंदाच्या वेगाने बेहोश झाल्यामुळे तो धृतराष्ट्र सांगत होता. एरवी हे धृतराष्ट्र जोगे नाही, हे तो निश्चयाने जाणतच होता. इथे आपला 1586 ओव्यांचा मराठीत अर्थ वाचून झाला आहे. झालेली माऊलींची सेवा, माऊलींच्या समाधीवर आपण अर्पण करूया. आणि सेवेला स्वल्प विराम देऊया. रामकृष्ण हरी सर्वांना.